सोफे बघून झाले आमचे आणि हा सोफा मनोजला आवडला, पण माझ्या मनात एवढा भरत नाही आहे आमची दोघांची ना. तुम्ही नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्हाला नवीन घराबद्दल तर कळालंच असेल आणि भरपूर जणांनी खूप छान छान कमेंट्स केल्या, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आता आपल्याला घरासाठी फर्निचर बघायचं आहे आणि असं नाही का फर्निचर बघायला गेलो आणि बघितलं सगळं आवडलं असं नाही आहे. मेजरमेंट पूर्ण ते बघून आपण ना फर्निचर आहे ना बघत असतो. सोफा कसा पाहिजे किंवा डायनिंग टेबल असो, चेअर्स असो किंवा छोट्या छोट्या वस्तू, बेड बेलानी बेड, तर या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. आणि त्याच्यासाठी ना असं एकामध्येच नाही होणार, 4-5 राऊंड तर होईल आणि ते सॅटर्डे टू सॅटर्डे किंवा मध्ये कुठे वेळ मिळाला तर तेव्हा आम्हाला पॉसिबल होईल जसं आम्ही जाऊ. आणि तुम्हाला पण आहे ना दाखवायला खूप मी एक्सायटेड आहे या वस्तू घेण्यासाठी, कारण की आपण म्हणतो ना आपलं जेव्हा नवीन घर होतं आणि म्हणजे आम्ही ब्लेस आहोत का पहिल्या घराचा आम्ही हे जेव्हा आपलं नवीन घर घेतलं होतं, हे आता आम्ही जिथे राहत आहोत तर तिथे या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. म्हणजे हे परत नवीन घर घेतलं होतं आपण, परत सगळं फर्निचर, आता दुसरं घर घेतलेलं आहे तर तिथे पण आता आपण ते घर आपल्याला छान पद्धतीने सजवायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी ना लक्षात घेऊन मग ती पण एक एक्साइटमेंट आहे. तर चला आता आम्ही निघतो आणि छान छान जे फर्निचर आहे तुम्हाला दाखवते. आणि एकाच फर्निचर स्टोअरमध्ये जाऊन होणार नाही, 4-5 फर्निचर स्टोअर आहे, तिथे जावं लागणार आपल्याला, एक वस्तू बघावं लागणार आणि प्राइस बघावी लागणार काय, कारण की आपल्याला एकच वस्तू नाही घ्यायचं, पूर्ण घरातलं फर्निचर आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपल्याला वेळ लागणार आहे आणि थोडंसं मॉडर्न असलं पाहिजे, असं थोडंसं आपण म्हणतो ना असं सिम्पल क्लासी असं फर्निचर बघायचं आहे. तर बघूया एकसारखं मिळतं का नाही, कारण की असं खूप मला असं भडक असं करायचं नाही आहे. बघूया कसं होतं आणि कसा आमचा दिवस जातो, तर हे सगळं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. चला आता आम्ही निघतो, रेडी तर झालेलो आहोत, 9:30ला आता आम्ही निघतो. त्याचं कारण हे का आम्हाला पूर्ण दिवस लागणार आहे आणि लवकर निघालो तर मग आपल्याला जास्त वेळ मिळणार, त्यामुळे चला. निघालो आम्ही आणि आम्ही काय केलं आहे, म्हणजे आम्ही म्हणून मी विचार काय केलेला आहे, तर एक रूम टार्गेट करायचा. म्हणजे लिव्हिंग रूमचं बघायचं आहे तर फक्त लिव्हिंग रूमचंच बघायचं, मग काय होतं कन्फ्युजन होत नाही. म्हणजे मग आपण लिव्हिंग रूमचं पण बघायचं, मग परिबेलाच्या बेडरूमचं पण बघायचं, आमचं पण बेडरूमचं बघायचं, मग तसं कन्फ्युजन होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मग खूप वेळ लागतो त्या गोष्टी करायला, म्हणून आम्ही आता टार्गेट केलेलं आहे फक्त लिव्हिंग रूम. आणि लिव्हिंग रूमचं कसं सोफा असतो, डायनिंग टेबल, सेंटर टेबल आणि मग डायनिंग टेबलच्या मागे अजून एक टेबल असतो तो. तर ह्या गोष्टी आम्ही टार्गेट करणार आहोत. आणि चेअर्स आणि डायनिंग टेबलच्या चेअर्स, तर या सगळ्या गोष्टी ना लिव्हिंग रूमच्या ना म्हणजे फायनल झाल्या ना, त्याच्यानंतर मग आम्ही बेडरूमचं बघू आमचं आणि नंतर परिबेलाच्या बेडरूमचं. असं केलं ना तर काय होतं, खूप इझी पडतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फर्निचर घ्यायला जातो ना तेव्हा मेजरमेंट घेऊन जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर मग काय होतं, मग मला असं वाटतं राऊंड ती चक्कर ना आपली वेस्ट नको जायला, म्हणून ते मेजरमेंट वगैरे म्हणजे सगळंच घेऊन टाकलेलं आहे. म्हणजे हॉलचा असो, आमच्या बेडरूमचा असो, परिबेलाच्या बेडरूमचा असो, तर मग सोबत घेऊन गेलो ना तर एखादी वस्तू कधी आवडू पण शकते. म्हणजे आपण हॉलचं जरी टार्गेट केलं तरी पण मग आपल्या रूमसाठी पण बघूच. पण मेन ज्या गोष्टी आहेत पहिले ह्या फायनलाइज करू, कारण की ह्या महत्वाच्या आहेत. हे झालं का मग वेगळं रूम म्हणजे, आणि ह्यामध्ये गेलं तर आपल्याला कॉम्बिनेशन पण समजेल की आपलं डायनिंग टेबल असं असेल तर मग त्याला मॅचिंग आपल्याला मागचा जो टेबल त्याला बुफेने पाहिजे, बुफे टेबल म्हणतात तो. आणि परमटिव्ह युनिट किंवा मग सेंटर टेबल हे थोडं आपल्याला सिमिलर घेते. मग परिबेला जाऊन तर गेलं की मग आपण त्याच झोनमध्ये असून त्यांच्या मॅचिंग वस्तू घेऊ शकतो. मग खूप वेळा काय होतं, मग हे परिबेलाचं घेतलं तर मग याचं कलर त्याचं कलर असं थोडंसं हे होतं, आपल्याला कन्फ्यूज होतं. पण बघू आपण, तरी पण सगळ्या रूम्समध्ये जाऊ आपण, सगळ्या गोष्टी बघू. पण मेन टार्गेट आपला आज लिव्हिंग रूमच असतो. आणि परिबेलाचा रूम आता जेव्हा खूप लहान होता त्यांना, तर तेव्हा त्यांचा हा रूम बनवला होता आपण आपल्या अगोदरच्या घरात एकदम छान. पण आता थोडं त्या मोठ्या झालेल्या आहे, तर त्यानुसार आता त्यांचा रूम आम्ही डेकोरेट करणार आहोत एकदम छान.
आणि त्यांना त्यांच्या आवडीचं, जेव्हा लहान होतं तेव्हा आपण काय त्यांची आवड एकदम विचारत नाही का, आपल्याला असं वाटतं गर्ल्स रूम पाहिजे मस्त, आणि तशा टाईपचा मी केलं होतं. म्हणजे त्यांना एनआयएलसाचं खूप क्रेज होतं, ते एनआयएलसाचा तो वॉलपेपर वगैरे ते प्रिन्सेसचा लावला होता, आणि त्यांना बंक बेड खूप आवडायचा, म्हणून बंक बेडचं मी ते केलं होतं आपण नाही का वॉर्डरोब. पण आता आहे ना त्यांना कळतं त्यांना कशा टाईपचं त्यांना पाहिजे, त्यांना बेड कसा पाहिजे, त्यांच्या रूमला कलर कसा पाहिजे. तर हे सगळं त्यांना विचारून करणार आहोत, आणि थोडं आपल्या आयडियाज असतात, आपण बघतोच नाही का आता सध्या ट्रेंडिंगमध्ये काय आहे, चिल्ड्रन रूम कसा असायला पाहिजे. तर हे सगळं सर्च करतोय आम्ही, कारण की ऑब्वियस आहे आता आपण एवढं खर्च करतो, इन्व्हेस्टमेंट असते आपली, खर्च करतो, आणि हे चांगलं पण दिसायला पाहिजे ना. तर त्याच्यामुळे मग आम्ही असा वेळ घेतोय, घाई करत नाही आहे, वेळ घेतोय. आणि जेव्हा सुट्टी असेल तेव्हा दिवस जरी लागला ना तरी चालेल. संडेला तर सगळं बंद असतं, पण सॅटर्डेला ॲटलिस्ट सगळं चालू असतं. तर सॅटर्डेला आमचं असतं सकाळी लवकर निघू आणि संध्याकाळपर्यंत थांबू शकतो आपण, हे की नाही हो देते. तर चला आता आम्ही शॉपमध्ये पोचतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो. पोचतो आम्ही. गाडी लावतो अगोदर पार्किंगला, आहे भरपूर पार्किंगला जागा, तरी बंद करून टाक बाबा त्यात. आम्ही गाडी पार्क केली जस्ट, आणि मोमॅक्स या स्टोअरमध्ये आम्ही आलो आहोत. आणि हे स्टोअर पण चांगलं होतं, आम्ही जस्ट ऑनलाईन बघितलं तेव्हा ना चांगलं वाटत होतं आम्हाला. आणि मोस्टली काय असतं, असे जे स्टोअर असतात ना, तर त्या स्टोअरमध्ये ना लहान मुलांसाठी ना प्ले एरिया पण असतो खेळण्यासाठी. म्हणजे मुलं खेळतात त्या प्ले एरियामध्ये, आणि लक्ष द्यायला, काळजी घेण्यासाठी सुद्धा असतं तिथे. आणि मग आपल्याला शॉपिंगसुद्धा करता येते, आणि परिवाराचं खेळणं पण होतं. तर स्टोअर तर चांगलं वाटतंय. दोन सेक्शन आहे या स्टोअरमध्ये, खालचं वेगळं वरचं वेगळं. आपण सगळ्यात अगोदर खाली जाऊ आणि खाली काय काय आहे बघूया. आणि यावेळेस ना असं खूप हे नाही करायचं, थोडं सुटसुटीतच ठेवायचं आहे, पण नुसतं वस्तू घेऊन ठेवायचं, मग ते शोपीस असो काय असो तसं नाही पाहिजे. एकदम मोजक्याच ठेवायच्या, चांगल्या ठेवायच्या, आणि दिसायला पण चांगलं. हे किती छान आहे ना, पॅटर्नमध्ये क्रॉसमध्ये भिंतीचे येते ना, आणि डिझाईन पण थोडीशी वेगळी आहे ना. पण दोघांची प्राईस आहे 179, आणि मला भरपूर जण म्हणतात कोमलताई तू आम्हाला ना आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगत जा नेहमी. तर हे 180 म्हणजे हे 18,000 रुपये आहे, आणि हे ऑलमोस्ट 20,000 रुपयाचं आहे. हे डिझाईन पण मस्त, त्याचं पिक्चर बघितलं किती छान आहे. आणि व्हाईट आणि असं तर मग सगळ्या ठिकाणी छान दिसतं कॉर्नरला ना. हे पण एक चांगलं आहे. कॉर्नरला जरी ह्यासाठी जरी भरपूर जण असं कॉर्नरला ठेवतात नाही का, असं बुक्स किंवा काय नाही का एका साईडला. हे पण, आणि हे पण येते डिझाईन. पण हे मला वाटतं एंट्रन्स टेबल आहे, आणि डायनिंग टेबलच्या मागे ठेवतो ना ते पण आहे. डायनिंग टेबलच्या मागे हे पण चांगलं दिसेल, ते पण चांगलं दिसतं. हे पण वरती पण, आणि हे पण. हे ब्लॅक आहे ना, ब्लॅकमध्ये नको. हे पण हे थोडं वेगळं वाटतंय ना, थोडी लाईन. हे पॅनेल्स आहे ना. हां, हे पण चांगलं वाटतं. मला खूप ठिकाणी हे पण बघितलं, असं कॉर्नर असेल ना तुमच्याकडे, तर भिंतीमध्ये जागा असेल भिंतीच्या इथे, तर असं ठेवून तुम्ही शोपीस आणि असं ते आर्टिफिशियल फ्लावर वगैरे सुद्धा ठेवतो. या शॉपमध्ये आम्ही जेव्हा ऑनलाईन असं बघतो ना इमेजेस वगैरे, तिथे नाही खूप साऱ्या आहे ना वस्तू ठेवलेल्या आहे होम डेकोर करण्यासाठी, आणि इतक्या भारी भारी वस्तू. तर म्हणून म्हणतो आपण जाऊ ना तेव्हा तिथे अगोदर जाऊ आपण त्या बघायला वस्तू. तर हे सगळे ते एंट्रन्स टेबलच आहे. हा पण चांगला कलर आहे ना, ऑफ व्हाईट कलर आहे ना. आणि अशा टाईपचा असेल ना, ग्लॉसी फिनिशमध्ये असेल ना, तर काय होतं, खूप इझी होतं क्लीन करायला. स्प्रे मारलं का क्लीन केलं का लगेच क्लीन होतं. आणि थोडंसं असं वेगळंच टेक्स्चर असलं ना, तर ते असं व्यवस्थित क्लीन नाही होत. हे पण मस्त आहे. इथे शेल्फ ठेवतो. हे पॅनल्सचं पण आपल्याला बघायचं आहे ना, हे पॅनलचे डिझाईन. हाच कलर चांगला दिसेल, वरचा जो आहे ना तो चांगला कलर दिसेल, कारण की त्याच्यामध्ये ना 4-5 शेड येतात. एक डार्क ब्राऊन आहे बघा, हा शेड वेगळा आहे आणि तो शेड वेगळा आहे. तर हा शेड नाही पाहिजे आपल्याला, तो शेड पाहिजे.
म्हणजे हा थोडासा डार्क दिसतो, तो थोडासा असं चांगला आहे, हेझलनट आहे. हे जे आहे ना याच्यामध्ये हे त्याच्यामध्ये बघ, हा जो आहे ना हाच ना, हाच येतो. हो हाच. तर हे 2 पॅनल्स आहे 69चे. कारण की आमचं ना भिंतीला सुद्धा आहे ना डिझाईन करण्याचा विचार आहे. थोडासा म्हणजे थोडीशी डिझाईन करायची आहे, खूप जास्त नाही, पण ज्या ठिकाणी करायचे आहे ना त्याच्यासाठी आहे ना आम्ही हे बघतोय, काय म्हणतात त्याला, विसरून गेले मी. वॉल पॅनल्स. वॉल पॅनल्स. ओके. इकडे काय वेगवेगळे शेल्फ्स आहेत. किड सेक्शन आहे. हे किडचं सेक्शन आहे, त्यांची वॉर्डरोब आणि बेड्स वगैरे, पिलोज. पण हे जस्ट बॉर्न बेबीसाठी बेबीसाठी, बेलासाठी घेतलं. बेला खूप छोटी, जस्ट बॉर्न झाली होती ना बेला, तर तिचं असं सेटअप केलं होतं. तिचा हा असा बेड होता, टॉयज होते, असे पिलोज वगैरे होते, खूप खूप अगोदर. गेमिंग रूम आहे हा. इथे चांगलं आहे, इथं लहान मुलांना खेळण्यासाठी सेक्शन असतं. आणि इथे असं थोडं लहान मुलं किड्स एरिया असतं ना, तिथे पण मुलं खेळतात. म्हणजे पण इथं एक आहे, कोणी काही असं बोलत नाही मुलांना की इथे हात लावू नका, तिथे हात लावू नका, या बेडवर चढू नका, हे करू नका, खेळू देतं. फक्त एवढं का शूज काढून घ्यायचे, शूज रिमूव्ह करून मग खेळू शकतात फक्त. आता हे खेळण्याचंच आहे मुलांचं. भरपूर हे बघा, हे पण खेळत होते लहान. आपण एक बेड आहे. आपण लॅपटॉप भेटला आणि फोनचं भेटलं. इकडे जाऊन खेळत आहेत. हा पण एक बेड आहे. तो बेड किती छान आहे बघ ना. हा असं कर्टन. रूम्स बघूया. किती बघा, किती बाय कितीच आहे. अरे हा किती छान आहे हा बेड. हा बघ किती आहे, पण थोडा मोठा आहे. मोठा आहे, थोडा मोठा. हा बघ, हे मिरर पण छान आहे ना. हा बघ, हा बघ. तो सिम्पल आहे बाबा, आपल्याला थोडासा छान डिझाईनचा ते इथं पण डिझाईन्स. सिम्पल वालाच आहे. हे ऑफिस चेअर्स आणि टेबल्स आहे. ओके. पर्यंत बेलासाठी ना आम्हाला स्टडी करण्यासाठी ना चेअर पण बघायची, छान अशी कम्फर्टेबल एकदम ना परी. आपली साईज लागतो. चार्जर आणि ते ठेवण्यासाठी चार्जर आणि ते पेन ड्राईव्ह वगैरे ठेवण्यासाठी आहे नाही का एका साईडला टेबल त्याचं. आपण बघू आपली चेअर्स. ओके. हे इथे चेअर्स पण आहे ना. हे सेक्शन होतं आपण एकच बघितलं. वेळेला. पण ठीक आहे, आपण आपल्या पहिल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या करून घ्यायच्या का. हो चालेल चालेल. हे डेकोरेशनचं आपण नंतर बघायचं ना. खूप सुंदर वस्तू, मला खरंच बघून इतकं भारी वाटतं. जाऊया जाऊया. तर आपल्याला आता वरती जायचं ना, वरती इथून आहे का वरती जायला. हा पहिले आपण हे साईडचं पूर्ण बघूया. आता या सेक्शनमध्ये आम्ही आलो होतो, पण जे मेन सेक्शन वरचं आहे तिथे सगळं फर्निचर वगैरे त्यांनी ठेवलेलं आहे. आणि या सेक्शनमध्ये पण आपल्याला भरपूर वस्तू बघायची आहे. खूप सुंदर सुंदर आहे वस्तू. हे बघा, हे नवीन आता ते ठेवतात. हे बघा, हे बघा, हे खूप सुंदर वस्तू. हो ना, हे पण किती छान आहे. हो ना, थोडं वेगळं. ठीक आहे, आपण पहिले वरती जाऊ मग बघूया ह्या पेंटिंग्स वगैरे. हे बघा, हे थोडं वेगळ्या पेंटिंग्स. आम्ही सोफा बघायला गेलो होतो, तुम्हाला सांगितलं होतं, आणि सोफा सिलेक्ट पण केला होता. पण त्यांनी सांगितलं मार्चमध्ये डिलेवरी होईल. पण मग आणि खूप लेट होत होता आणि आम्हाला कलर पाहिजे होता तसा, पण एक्झॅक्ट आहे ना जसा आम्हाला पाहिजे होता तसा नव्हता मिळत. ऑप्शन्स खूप कमी होते. त्यामुळे मग आता परत दुसरा सोफा बघायला आलो आहोत आम्ही. तर चला आता हे तर हा जो आहे ना सेक्शन, हा सोफ्याचा सेक्शन आहे. प्लस वेगवेगळ्या वस्तू पण आहे पूर्ण, म्हणजे डायनिंग टेबल पण मध्ये दिसत आहे तिथे, आणि काही सेंटर टेबल पण आहे. आणि असं सिम्पल सेंटर टेबल पण चांगलं वाटतं कधीतरी. आणि हॉलमध्ये तर मला असं वाटतं सोफा आणि सेंटर टेबल पाहिजे ना, तसं त्याच्या व्यतिरिक्त असं खूप जास्त असं वस्तू नाही पाहिजे. मला असं वाटतं स्पेस हवी, म्हणजे मग घर पण मोठं दिसतं अजून. हा मला ना असं न्यू स्टाईलचं पाहिजे थोडंसं, नाही का असं हे आता आपण वापरले खूप, नाही का.
स्टाईलचा पाहिजे, थोडासा युनिक पाहिजे, थोडा स्ट्रॉंग पाहिजे आणि ॲट अ टाइम 6-7 लोक बसले पाहिजे ना, समजा सोफा पाहिजे. ग्रीन थोडा वेळ नको. हा ही रेस्टिंग चेअर बघा. आपल्याला मेन लिव्हिंग रूमचं बघायचं आहे ना. हा मग सोफा पहिलं बघायचं ना. हा व्हाईटचा आहे ना कोमल. हा पण हा सोफा छान वाटतो का नाही. थोडंसं डिझाईन वेगळी आहे, थोडं बॉक्स सारखं नाही आणि हा आहे ऑलमोस्ट 2,90,000 आहे हा सोफा. तिथं प्राईस दिलेली आहे ऑलरेडी त्यांनी. असं थोडंसं टीव्हीच्या मागणं आपण करतो. विचार आहे आणि कलर हा लाईट आणि हा Damit kann mit dem Stempel begonnen werden. पण आपण हे करणार पण थोडी डिझाईन वेगळी असणार आहे आपली Die थोडीशी. flüssige Farbe leicht आपण abstreifen. हा सोफा Frei wählbares Muster an die Wand. बघूया. आणि डायनिंग टेबलचे पण आहे काय सांग. हे पण छान आहे ना. व्हाईट कलरचं हे बीन बॅग सारखं. बॅग सारखं असं काही खूप असं हे नाही आहे, कम्फर्टेबल नाही. नाही कम्फर्टेबल नाही, म्हणजे असं नॉर्मल चेअर सारखं असं खूप बिंग बॅगचं कसं थोडंसं हे राहतं सॉफ्ट. इथे नाही कसं गार्डनचा रूम बनवला इथे. नाही हे थोडंसं नाही का असं एक वरांडा किंवा वरांडाचा पूर्ण सेटअप आहे. तुम्हाला माहिती आहे वरांडा आपल्या तिथे एक स्पेस असते तर पूर्ण ग्लासचं करून घेतात आणि अजून एक रूम सारखं करता येतं. ओके ठीक आहे, चला आपण थोडे बघूया. पण छान आहे वस्तू ना. या वस्तू आम्ही जेव्हा ऑनलाईन चांगलं वाटत होतं आणि शॉप पण चांगलं आहे. आणि प्राईस माहिती काय कसं आहे, मीडियम आणि चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर ऑफकोर्स त्याची चांगली प्राईस आहे आणि मिडल रेंजमध्ये पण आहे. हा येलो पण येलो पण छान कलर येलो चांगला आहे. हा पण असा भडक भडक कलर आहे पण टेक्स्चर चांगलं आहे. थोडंसं डिझाईन पण वेगळी आहे ना याची. कम्फर्टेबल आहे. दाखवतो मला फक्त घेतो ना. चांगलं पण सेम जसं आहे ना आपल्याला तसंच वाटतं मला. म्हणजे आपल्याला थोडं वेगळं डिझाईन हवी ना. हा एक थोडा वेगळा आहे पण तो वाईटच आहे ना खूप असं. पण कम्फर्टेबल डिसेंट आणि कम्फर्टेबल छान आहे. साईड टेबल बघा कसं आहे. आणि इथे पण ह्या साईडला हे पूर्ण बेडरूम लिव्हिंग रूमचं सेटअप आहे. सोफा, टीव्ही युनिट, मागे जे हे पण छान आहे. म्हणजे 50,000 रुपयाचा आहे हा टेबल मागचा. आणि पुढे वेगळे दिसतात. ते बघा ते फर्निचर किती सुंदर आहे समोर. इथे पण हे छोटे छोटे टेबल छान आहे. स्लाइड हे टीव्ही युनिटचं आहे. हे नाही आहे टीव्ही. हे नाही हे छोटं हे छोटं छोटं टीव्ही आणि मागे टेबल किती बघा. हा तर एकदमच डार्क कलरफुल आहे. तो मिरर पण बस. हा कलर्स तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळेल. हे किती सुंदर आहे हा टेबल आहे बघा ना. हा ना हा टेबल आणि हा समोरचा बघा किती क्लासी एकदम. हे बघा हा खरंच सुंदर. हा याची ही हा जो आहे ना 85,000चा आहे. पण छान. आणि हा टेबल हा दिसतो तुम्हाला हा 85,000चा आहे. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये सांगते म्हणजे तुम्हाला प्राईस कळायला. फक्त पुश करायचं आय थिंक ना ते. हे आहे ना पुश पण हे बघितलं छान आहे खूप. हां काय होत नाही. पण क्वालिटी खूप चांगली आहे. खूप चांगली क्वालिटी. हा पण एक चांगलं वाटतं. घेऊ आपण. याची प्राईस आहे ऑलमोस्ट 85,000. हा एक हा मिरर पण छान आहे ना थोडा. मिरर त्याला मॅचेस होतोय ना. सुंदर आहे मिरर. हे पण छान आहे. हो एकदम असं थोडं विंटेज लुक नाही का.
हे बघा इथे जे आहे ना हे थोडेसे ना वेगळे आहे. हा टी व्ही युनिट वेगळा, मिरर वेगळा. हा पण एक छान आहे ना. क्वालिटी खूप छान आहे. हा कितीचा आहे? 68,000चा आहे हे. हा पण एक आहे. आणि इथे चेअर्स ठेवले आहे. इथे चेअर्स बघा. चेअर्स म्हणजे चेअर्स आहे, ऑप्शन्स दिलेले आहे. तो कसा वाटतो तुम्हाला ग्रे कलरचा? हे पण एक चांगलं आहे. पण हा बघ, हा ही चेअर आवडली मला. कोणाचं आहे का म्हणजे ब्लँकेट काय? कम्फर्टेबल आहे. चेअरबद्दल पण विचारू शकतो आपण. सोफ्याचं झालं डिस्कस करून. आता चेअरचं बघतो. इथे भरपूर ऑप्शन्स आहे चेअरचे. पण थोडं कम्फर्टेबल पाहिजे, स्पेशली जेव्हा आपण जेवण करायला बसतो ना. तर बा आता मनोज बघता. त्याच्यामध्ये 2 कलर्स आहेत. हा कलर मला तो क्रीम कलर छान वाटतोय बघा. क्रीम कलर. हां सोफा डायनिंग टेबल सोबत. पण आता त्याचंच आता निघून गेली स्टाईल नाही का. आणि मला असं वाटतं नाही त्याचा असं यूज पण नाही असं म्हणजे खूप जास्त नाही. कारण मला नाही वाटतं कम्फर्टेबल जेव्हा जेवढे चेअरवर 3 लोक बसतील तेवढ्या याच्यावर नाही बसणार. आम्हाला चेअर आवडली होती एक डायनिंग म्हणजे कलर पण आवडला होता डायनिंग टेबलसाठी. तर त्यांना सांगितलं आम्हाला 6 पाहिजे. तर त्यांनी सांगितलं तेवढी एकच उरलेली आहे, ती 6 अवेलेबल नाही आहे. आणि आता रिस्टॉक परत होणार नाही आहे त्या चेअर. म्हटलं अरे ज्या वस्तू आवडत आहे तर त्या वस्तू आहे ना आउट ऑफ स्टॉक आहे. ठीक आहे. पण आपण आम्ही परत दुसरी चेअर आहे ना ती बघतोय आम्ही. आवडलं तर. पण आम्ही बघितलं ना तर इतकं कम्फर्ट वाटत होतं त्या चेअरवर बसून. चला बघतो आता. आम्ही शॉपमध्ये गेलो आणि तुम्हाला सांगितलं आम्हाला ना तिथे चेअर्स खूप आवडल्या होत्या. पण त्यांनी सांगितलं अवेलेबल नाही आहे आणि आहे जेवढ्या अवेलेबल आणि परत ते आम्ही ऑर्डर नाही करू शकत. तर तिथून आता निघालो आणि आता आम्ही मोबाईल मार्टिन म्हणून एक स्टोर आहे तिथे चाललो आहोत. तिथे पण चेअर्सचे परत सेंटर टेबल परत डायनिंग टेबल सगळं आहे अवेलेबल. तर तिथे एकदा जाऊ आम्ही. आणि सोफ्याचे पण ऑप्शन्स आहे तिथे. आणि कारण की आम्हाला माहिती आहे सारखं आता राऊंड मारणं होणारच आहे आणि वस्तू घ्यायची आहे. तर मग आम्हाला असं वाटलं सगळीकडे बघून घेऊ आणि मग फायनल करू. जेव्हा आपलं हे जे घर आहे ना अगोदरचं घर ते सेट करायचं होतं ना तर आम्ही खूप जास्त शॉप्स ऑनेस्टली सांगा 1-2च बघितले असतील आम्ही आणि वस्तू ना पटापट घेऊन ठेवल्या. पण यावेळेस ना आम्हाला तेवढी घाई करायची नाही आहे. कारण की आम्हाला जास्त फिरता येत नव्हतं. बेला खूप लहान होती आणि तिला घेऊन येणं एवढं प्रत्येक शॉपमध्ये जायचं वस्तू घ्यायचं ते पॉसिबल होत नव्हतं. 1-2 शॉप बघितले होते. त्याच्यानंतर आम्ही पटापट वस्तू घेतल्या आणि वस्तू सेट केल्या. म्हणून मग यावेळेस ना आता तर काही टेन्शन नाही आहे. आता तुम्हाला सांगितलं तिथं प्ले एरिया पण आहे. मस्त खेळत बसतील ते आणि आम्हाला आमच्या ज्या वस्तू आहे बघायच्या आहेत तर निवांतपणे बघू शकतो. तसं पण परिबेलांना त्रास देत नाही. पण कसं प्ले एरिया आहे तर तिथे कसं खेळत बसतील ते आमच्यासोबत चालून त्यांना सुद्धा बोर होईल म्हणून. चला पोचतोच आहोत आम्ही 1 मिनिटामध्ये. 500 मीटरच्या अंतरावरच आहे ते. शॉपमध्ये आलो आम्ही आणि आता इथे बघा खूप सारे चेअर्सचे ऑप्शन आहे. आता बघतो खूप म्हणजे खूप व्हरायटीज होती. अगोदरच्या शॉपमध्ये गेलो होतो ना तिथे 10-12 असे व्हरायटीज असतील. पण इथे खूप जास्त आहे. हे पूर्ण डायनिंग टेबलचंच 150-200 पेक्षा जास्त व्हरायटीज आहे. कलर्स पण आहे. आता बघतो जे डायनिंग टेबल जसं बघितलेलं आहे त्याला सूट होईल असं. हे कसं वाटतं ग्रीन कलरचं? आता त्याच्यावर कलर वेगळा पाहिजे ना. आता थोडासा क्रीमिश पाहिजे ना. है ना. कम्फर्टेबल आहे एकदम. खरंच कम्फर्टेबल आहे. टेक्स्चर पण चांगलं आहे. पण याच्यामध्ये थोडासा असा क्रीम कलर असेल ना तर चांगलं दिसतं. आणि हा टेबल जो आहे ना हा 99चा आहे. डिस्काउंट चालू आहे वाटतं का काही? इथे डिस्काउंट चालू आहे ना सध्या. चेअरवर नाही आहे. चेअर 180 म्हणजे जवळपास 18,000. 18,000ची एक चेअर आहे. ठीक आहे बघूया अजून चेअर. त्याच्यामध्ये वेगळं हा पण असा ग्रे पण छान वाटेल ना. ते वुलनच मुलांचं असेल असं पटकन करंट लागतो. हे बघा ही बघा हा पण छान आहे. हा ना. हा पण चांगला आहे ना. तुम्ही बघा चेक करून बघा. हा चांगला वाटतो. बघा चेक कर. करंट लागतोय मला.
चांगलं वाटतं, कम्फर्टेबल एकदम आणि त्याची क्वालिटी पण खूप चांगली, क्वालिटी पण खूप खूप चांगली आहे. चालेल, बघूया आपण हे पण विचारू त्यांना. सोफे बघून झाले आमचे आणि हा सोफा मनोजला आवडला, पण माझ्या मनात एवढा भरत नाही आहे. आमची दोघांची ना तुम्ही चालू आहे, म्हणजे याचा अर्थ असं नाही का भांडणं होत आहे, मत एक होत नाही आमचं. आणि मला असं वाटतं असं नाही का एक वस्तूने दोघांना पण आवडणार असं नाही आहे, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. आणि मनोजला का आवडला कारण की याची वेगळी डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता, एकदम असं कम्फर्टेबल आहे हा आणि भरपूर लोक बसू शकतात, म्हणजे ॲट अ टाइम 7-8 लोक यावर बसू शकतात. मला थोडी डिझाईन वेगळी वाटली याची. पण वेगळी हे वाटली. आपण मागे पुढे पण करू शकतो, करू शकतो, इव्हन मुलं झोपू पण शकतात त्याच्यावरती. आरामशीर झोपू शकतात. आणि हे पण याचं ना असं हां, हे पण आहे थोडंसं बघितलं आम्ही, तर असं उशीसारखं आपण पिलोसारखं करू शकतो. आणि हे पण आहे ना, हे पण पुढे करू शकतो आपण. तर हे सगळं मनोजने बघितलं असं पुढे, परत असं घेऊन मागे, म्हणजे थोडंसं पुढे येऊन तुम्हाला बसायचं असेल तरी असं आहे पुढे करून, नाही का, असं टेकून मग असं. आणि याची म्हणजे एवढा पण स्वस्त नाही येतो. कलर्स वगैरे पण आहे त्याच्यामध्ये. कलर्स आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, इथे जसं आपल्याला टेक्स्चर पाहिजे, कलर पाहिजे तर तो कस्टमाइज करून मिळतो. तर याची किंमत आहे ॲक्च्युली 2,80,000 इंडियन रुपीजमध्ये सांगते आपल्या, म्हणजे 2,799 युरोचं आहे. आणि ही जी प्राईज आहे ना, ही विदाऊट पिलोजची आहे. हे पिलोज वगैरे आहे ना, ते जर घ्यायचे नसेल ना तर मग त्याची प्राईज आहे, पण पूर्ण हा सेट घ्यायचा असेल ना तर मग 2,80,000. तर मग मनोजला आवडला आहे, पण मग मला असं वाटतं थोडी जास्त किंमत आहे, कारण की मला असं वाटत होतं 1,500-2,000च्या मध्ये, 1,500 किंवा 2,000च्या मध्ये रेंजमध्ये, म्हणजे 1.5 किंवा 2 लाखाच्या मध्ये ना सोफा बघू. पण हा 2,000 युरोज इव्हन 2,500पेक्षा जास्त आहे, म्हणजे तेच 2.5 लाखापेक्षा जास्त किंमत आहे याची. तर त्यामुळे मला असं वाटतं नाही का, पण मनोज म्हणताय आपण घ्यायचं तर मग एकच चांगलं घेऊ आपण. मग त्यामुळे मग थोडंसं आमचं चाललं आहे, थोडंसं तुमच्या आवडीचं माझ्या आवडीचं, तुमच्या आवडीचं माझ्या आवडीचं. पण बघूया आता काय, बघूया आता, विचारतो त्यांना का या सोफ्यावर काय डिस्काउंट वगैरे आहे का थोडंसं, कारण की इथे त्यांनी थोडंसं डिस्काउंट लागलेलं आहे 20% काय समथिंग. तसं पण 20% जरी असेल तरी काही खूप काही कमी होणार नाही आहे. तरी पण बघूया आता, पण चांगलं तुम्हाला आवडलं आहे का पण हा? ठीक आहे, बघूया आपण अजून दुसरं ऑप्शन बघूया. आवडलं तसं ही चांगलं आहे, कम्फर्टेबल आहे. ठीक आहे, बघूया आपण अजून बाकीचे सोफे बघूया. आणि मला ना अशा टाईपचा आहे ना सोफा पाहिजे होता, थोडासा ना कलरफुल, उठून दिसणार ना. आणि हा लेदरचा आहे, पण कलर पण असं ऑरेंज पण म्हणता येणार नाही, पण असं मस्त कलर आहे, फ्रेश कलर आहे तो, एकदम छान आहे, थोडासा आणि इनफ आहे, एवढा पण छोटा नाही येतो. आता थोडासा फ्रेश कलर पण दिसतो ना, मग याच्यावरून आमचं चाललं आहे सोफ्यावरून. मनोजला तो आवडलेला आहे आणि मला हा आवडलेला आहे. तर तुम्हाला सांगा, तुम्हाला कोणता आवडलेला आहे? मनोजला जो आवडला तो का हा? पण आता आम्ही ते दोघं डिस्कस करू, पण आता तेच चाललं आहे आमचं. फायनल झालं तर मग कसं लगेचच आम्ही ऑर्डर देऊन टाकू.